मित्र हो, प्रेमाला कशाचं बंधन नसतं, ना वयाचं ना नात्याचं. खरं तर अनैतिकतेलाही प्रेमाचं नाव जोडलं जातं आणि खऱ्या प्रेमाला बदनामही केलं जातं. अनैतिक मार्गाने केलेली कुठलीही गोष्ट शेवटी जाते ती विनाशाकडंच. अशा विनाशाच्या अनेक गुन्हेगारी कथा आपण वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो. त्यातलीच एक ही अनैतिक कथा. बघा, सुधीरचं वय अवघ्या 20 वर्षांचं. एवढ्याशा वयात त्याचं सूत जुळलं ते एका महिलेशी. ही महिला होती चक्क 4 मुलांची आई. नात्यातल्याच असलेल्या या प्रौढ महिलेची त्याचे अनैतिक संबंध सुरू होते. खरं तर हा सुधीर नात्यानं या महिलेचा दीर लागत होता. या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू असताना 6 मे रोजी सुधीरचं लग्न दुसऱ्या एका मुलीच्या सोबत झालं. आपल्याला सोडून सुधीरनं दुसऱ्या मुलीशी लग्न करू नये असं या 4 मुलांच्या आईला वाटत होतं. सुधीरनं केलेलं लग्न तिला सहन होत नव्हतं, तिला मान्य नव्हतं, तिचा विरोध होता. जसं सुधीरचं लग्न झालं तसं या विवाहित महिलेचं डोकं फिरलं. खरं तर तिचं टाळकं सटकलं आणि मग तिच्या डोक्यामध्ये सैतान शिरला. नाराज झालेल्या या विवाहित आणि 4 मुलांची आई असलेल्या या महिलेनं आपल्या डोक्यात काही कारस्थान आखलं. दीर असलेल्या सुधीरला तिनं शेतामध्ये बोलावलं. त्याच्या लग्नामुळे नाराज असलेल्या या विवाहित महिलेनं सुधीरशी भांडण सुरू केलं. त्यानंतर लपवलेलं एक ब्लेड तिला बाहेर काढलं आणि सुधीरचा प्रायव्हेट पार्ट चक्क कापून काढला. गुप्तांग कापल्यामुळं सुधीर रक्तबंबाळ झाला, वेदनेनं ओरडू लागला. सगळं काही इतकं अचानक घडलं होतं की काही कळायच्या आत सगळं काही घडूनही गेलेलं होतं. जीव वाचविण्यासाठी सुधीर रस्त्याच्या दिशेनं धावला. ही महिलाही त्याच्या पाठीमागे धावली. रस्त्यावर पुन्हा त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. आवाज ऐकून मग आजूबाजूचे लोक तिथं जमले. त्यांना पाहून आता सगळंच आपलं काही उघडं पडणार आणि आपण अडचणीत येणार याची जाणीव त्या महिलेला झाली. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन या महिलेनं संपूर्ण कहाणीच बदलून टाकली आणि ती महिला सांगायला लागली, आपण बँकेत जात असताना सुधीरनं आपल्याला अडवलं. तो आपल्यावर जबरदस्ती करू लागला आणि मग स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण त्याच्यावर हल्ला केला. अशी सगळी काल्पनिक कहाणी या महिलेनं जमलेल्या लोकांना ऐकवली. लोकांनी आधी या जखमी झालेल्या सुधीरला दवाखान्यात हलवलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. प्रेम प्रकरण आणि दुश्मनीतून हे सगळं घडलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावलेला आहे. उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं नव्हे, या सनसनाटी घटनेनं मोठी सनसनाटीच निर्माण केलेली आहे. दिरानं लग्न केलं म्हणून सुडानं पेटलेल्या विवाहित महिलेनं केलेलं हे कांड नक्कीच धक्कादायक आहे. पण मित्र हो, अनैतिक मार्गावरून सुरू झालेला कुठलाही प्रवास शेवटी विनाशाच्या थांब्यावरच थांबतो हे मात्र नक्की. मित्र हो, आपण आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करावं एवढी एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.